नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कोकणातील नद्या यावर काय एक ट्रिक्स बनवलेली आहे. ट्रिकच्या स्वरूपात कशा लक्षात ठेवायच्या आणि विथिन सेकंदात पुन्हा उभ्या आयुष्यात कधी तुम्ही विसरणार नाहीत याची आपली गॅरंटी. एकदा बघितला ना व्हिडिओ, पुन्हा उभ्या आयुष्यात कधीच विचारणार नाही. त्यांनी क्रम लावा विचारला की तुम्ही 100% त्याचा क्रम लावणार योग्य. पुन्हा डबल त्याला तुम्हाला कधी बघायची गरज नाही. एकदा वाचायचं, एकदा बघायचा व्हिडिओ, पुन्हा बघायचा नाही याची गॅरंटी आपल्याला आहे. आज बघणार आहेत आपण कोकणातील नद्या. काय बघणार आहेत? कोकणातील नद्या. आता कोकणातील नद्या बघण्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओला जर लाईक केलेलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला गेल्याच्या नंतर आवडल्याच्या नंतर मात्र मित्रांपर्यंत काय करा, हा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे याची गॅरंटी मी देतो. आलं लक्षात? बघूया आता आपण कोकणातील नद्या. आता तुम्ही म्हणता हा तर बोर्ड सगळा पांढरा दिलाय, हे काय कोकणातील नद्या सांगणार आहे? आलं लक्षात? तर कोकणातील नद्या आपल्याला काय करायचं, आज फक्त क्रम बघायचा आहे आणि क्रम असा बघणार आहेत आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे. कसा बघणार आहेत? असा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम बघणार आहेत आपण कोकणातल्या नद्याचा. मग बघूया कोकणातल्या नद्याचा क्रम काय आहे. तर सगळ्यात महत्वाचं, आता उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललोत म्हणजे एकदम उताराला आपलं आयुष्य लागलेलं आहे, म्हणजे एकदम उतरती कळा लागलेली, एकदम दमलेली अवस्थेत असणार आहेत तुम्ही. काय असणार आहेत? एकदम दमलेली अवस्थेत असणार आहे. उतरती कळा लागली याचा अर्थ दमनगंगाने सुरुवात झाली. दमनगंगा, दमनगंगा म्हणजे सगळ्यात उत्तरेकडची नदी कोणती? तर कोकणातील सगळ्यात उत्तरेकडची नदी दमनगंगा. उतरायला लागलात तुम्ही, उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललात याचा अर्थ उतरती अवस्था लागलेली तुमची, एकदम दमलेला आहे. दमलेला आहे त्यावेळेसच तुमच्यावर सूर्याचा प्रभाव पडतो. कशाचा? सूर्याचा प्रभाव पडतो. म्हणजे 2 नंबरला सूर्या प्रभाव पडला की असं वैतागलेला असतात तुम्ही. काय झालेलं असतो? वैतारल्या म्हणजे वैतागलेला असतात. सूर्याचं ऊन पडल्यावर आपल्याला माहिती एकदम उन्हाळ्यात अशी एकदम वैतागतो आपण, लय ऊन पडलं की, म्हणजे एकदम वैतागलेला असतो याचा अर्थ वैतरणा. 2 नंबरला वैतरणा म्हणजे दमलेला. दमल्याच्या नंतर काय झालेले, सूर्य आला, सूर्याच्या नंतर काय झालं, एकदम असं वैतागून जातं. वैतागून गेले की डोक्याला ताण होतो याचा अर्थ तानसा. तानसा त्याच्यानंतर तानसा म्हणजे दमनगंगा, सूर्या, वैतरणा आणि तानसा. आलं लक्षात? एकदम दमलेली अवस्था आहे, त्याच्यानंतर सूर्य येतो, सूर्याचं ऊन एकदम तेज असतं त्याच्यामुळे आपण वैतागतो आणि वैतागल्याच्या नंतर आपल्याला डोक्याला ताण येतो याचा अर्थ तानसा. पण आपल्याला त्याच्यात पुन्हा भूक लागलेली असते, खायचं काय खायचं काय खायचं काय, त्याच्यानंतर तुम्हाला भात भेटतो याचा अर्थ भातसा. भातसा भात बी भेटला पण कसा भेटला? नीट नाही भेटला. सारा काळा झारा पडलेला भात, कारपाल्याला भात म्हणतो याचा अर्थ काळू. काय? काळू. आलं लक्षात? काळू भाताला वैतागलेला होता, ताण आलेला होता, कारण की सूर्याचं ऊन नंतर आपल्याला काय झालं, एकदम वैतागून गेलो. वैतागून गेल्याच्या नंतर आधी वैताग होतो आणि वैतागल्याच्या नंतर आपल्याला डोक्याला ताण येतो. तोपर्यंत ताण येत नाही. आधी सूर्याच्या नंतर एकदम आपण काय झालो, वैतागलो. वैतागल्याच्या नंतर काय झालं, ताण आला. ताण आल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी खायला पाहिजे होतं. मग त्याच्यानंतर भेटला भात. भात बी भेटला पण कसा भेटला? एकदम काळा भात कारपाल्याला भेटला म्हणजे भातसा काळू, म्हणजे ते कसा तरी उल्हासाने खाल्ला भात. काय झालं? उल्हासाने खाल्ला भात म्हणजे उल्हास नदी. आता उल्हासाने खाल्ला, एवढा उन्हातून आलेला आहे, वैतागलेला आहे, ताण आलेला आहे, त्याच्यात भात खाल्ला, ते बी कारपाल्याला बी कसा उल्हासाने खाल्ला. झालं डिहायड्रेशन झाल्याच्या नंतर काय? सगळा कार्यक्रम पातळ झाला. आलं लक्षात? याचा अर्थ पातळ गंगा. डिहायड्रेशन झालं ना, डिहायड्रेशन झाल्याच्या नंतर मग सगळा कार्यक्रम झाला. आलं लक्षात? मग मेडिकल बघायची वेळ आली, सगळा पातळ कार्यक्रम झाला याचा अर्थ काय झालं? पातळ गंगा. उल्हासच्या नंतर म्हणजे भात काय झालं, एकतर दमलेला होता, दमल्याच्या नंतर ऊन मारण्याचं म्हणजे सूर्या, त्याच्यात वैतागल्याच्या नंतर ताण आला, ताण आल्यावर त्याच्यात भूक लागलेली, भात खाल्ला, भात बी एकदम काळपट पडलेला होता, करपलेला. आलं लक्षात? ती बी बळच उल्हासाने खाल्ला. उल्हासाने खाल्ल्याच्या नंतर ती बी झालं डिहायड्रेशन झालं म्हणजे काय झालं, सगळा पातळ कार्यक्रम झाला याचा अर्थ पातळ गंगा म्हणजे उल्हासच्या नंतर पातळ गंगा. आता अंगात काहीच त्राण नाही राहिलं ना, सगळा पातळ गंगा, सगळा कार्यक्रम झाला डिहायड्रेशन झाल्यामुळं सगळा कार्यक्रम झाला. मग म्हणलं आता काहीतरी हलका अन्न पाहिजे खायला. काय पाहिजे? हलका अन्न पाहिजे खायला आणि थोडं गोड पाहिजे. हलका अन्न आणि
गोड पाहिजे, मग म्हणला मला आंबा द्या आंबा. उन्हाळा चालू होता, एकदम सूर्य वैतागलेला, ताण आलेला, भात खाल्ला, काळा होता ते बी काळू, भातचा काळू उल्हास, त्याच्यानंतर उल्हासाने खाल्ला बळच मळच. आलं लक्षात. त्याच्यानंतर पातळगंगा म्हणजे डिहायड्रेशन झालेला सगळा कार्यक्रम. आलं लक्षात. उन्हाळ्याची अवस्था. मग आंबे होते, म्हणला हलका अन्न द्या, घरात होते आंबे, दिला आंबा. आलं लक्षात. आंबा दिला, पण त्याला बसून खायचा होता, कारण की अंगात काहीच नाही, हातपाय थरथर कापत होते. मग ते एका कुंडावर बसला जाऊन, म्हणजे कुंडलिका. कुंडलिका. आलं लक्षात. एका कुंडावर जाऊन बसला. त्याच्यानंतर मग पातळगंगा, आंबा, कुंडलिका. पुन्हा एक नदी येते, ती म्हणजे काळ. ही मात्र काळू आहे, भात काळू आहे. आलं लक्षात. भातचा आणि ही काळू आहे. आता कुंडलिकाच्या नंतर काळ. आलं लक्षात. कुंडलिकाच्या नंतर काळ नदी येते. ओके. ही काय एवढं काय महत्वाचं नाही. काळ. आता इथं मात्र रत्नागिरीच्या आणि ह्याच्या बॉर्डरवर, रायगडच्या बॉर्डरवर सावित्री बसलेली होती खाली. कोण बसलेली होती? सावित्री. सावित्री बसलेली होती बाण घेऊन. कारण की सावित्री नदीवर कोणती खाडी आहे? बाणकोटची खाडी आहे. कारण की आपल्याला बॉर्डरचं रक्षण करायचं म्हणल्यावर काय करावं लागतं? बाण पाहिजे. त्यावेळेस काय अशा बंदुका नव्हत्या, पिस्तूल नव्हते, मग बाण होते त्यावेळेसचे. मग सावित्री बॉर्डरचं रक्षण करत होती. कुणालचं? ह्याचं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवर बसलेली होती ही. म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे बॉर्डर कोण तयार करते? सावित्री नदी. आणि बाण घेऊन बसलेली होती. तिच्यावर कोणती खाडी? बाणकोटची खाडी. मग काय झालं? मग आली सावित्री. आलं लक्षात. काळच्या नंतर सावित्री. आता सावित्री आली. सावित्री म्हणली भरा 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 भरा, चला 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 म्हणली. कुठं जायचं? आलं लक्षात. भरा भरा याचा अर्थ भार जा. याचा अर्थ भार जा. भरा म्हणली चला. कुठं जायचं? जोगवा मागायला. काय? जोगवा. याचा अर्थ जोग नदी. म्हणजे सावित्री, भारजा, जोग. आता इथून चालू झाल्या रत्नागिरीच्या नद्या. आलं लक्षात. सावित्री बॉर्डरवर बसलेली आहे ना. मग सावित्री बसली म्हणली भरा भरा चला. कुठं जायचं? तर जोगवा मागायला. जोगवा मागायला याचा अर्थ काय? जोगवा म्हणजे जोग नदी. आलं लक्षात. जोग नदी. मग जोगवा मागायला गेले. मग गेल्यावर कळलं की त्यांना आता जगबुडी आली. अख्खं जगच बुडणारे म्हणले. काय म्हणले? जगच बुडणारे म्हणले. याचा अर्थ जोग, जगबुडी. जगबुडी. मग म्हणले जोगवा मागायला गेले आणि त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर कळलं जगबुडी म्हणजे अख्खं जगच बुडणारे, म्हणजे जोगच्या नंतर जगबुडी. आलं लक्षात. जोग, जगबुडी. भारजा, जोग, जगबुडी. म्हणले जगबुडी येणारे. आलं लक्षात. जगबुडी येणारे म्हणले की बसले तोंड वासून. काय करले? जगबुडी येणारे म्हणल्यावर आश्चर्यचकित झाले ना, त्यांना कळा ना कुंकड पळावं काय करावं. मग तोंड वासून बसले. याचा अर्थ वाशिष्ठी. काय? वाशिष्ठी. आलं लक्षात. वाशिष्ठी तोंड वासून बसलेली. तिकडून एक बाबा आला. बाबा आला म्हणजे शास्त्री आला. शास्त्री म्हणला काय झालं? आलं लक्षात. काय झालं म्हणला शास्त्री. आलं लक्षात. कोण आला तिकडून? मग ही इकडून तोंड वासून बसलेले सगळे आश्चर्यचकित झालेले. मग आले शास्त्री. शास्त्री म्हणले बाऊ करू नका, बाऊ करू नका. याचा अर्थ बाऊ. आलं लक्षात. याचा अर्थ बाऊ. शास्त्री आणि बाऊ म्हणजे बरोबर आहे ना. जगबुडी आली, सगळे लोक इकडे तिकडे पळतील. हे जगबुडी आल्यामुळे हेच आश्चर्यचकित तोंड वासून बसले. त्याचा अर्थ वाशिष्ठी. मग शास्त्री म्हणले लय बाऊ करू नका. त्याचा बाऊ करू नका. आपण म्हणतो ना याचा लय बाऊ केला आपण, पण ते म्हणला याचा लय बाऊ करू नका. आलं लक्षात. बाऊ करू नका. त्याच्यानंतर मग काय झालं? हे झालं इथपर्यंत बाऊ. त्याच्यानंतर काजळी. काजळी. त्याच्यानंतर मुचकुंदी. मुचकुंदी. आणि त्याच्यानंतर काजवी. काजवी. वी आणि ळी. आधी काय झालं? मग बाव आला. तेवढ्यात अशी काजळी दिसायला लागली. सगळे डोळ्यावर आपल्या अंधारे आले ना. ह्यो बी म्हणला लय बाऊ करू नका, बाऊ करू नका. शास्त्री आले. शास्त्री म्हणले बाऊ करू नका. मग ती सगळी काजळी आल्यासारखी झाली. डोळ्याला काजळी झाली. सगळं माचा व्हायला लागलं. याचा अर्थ मुचकुंदी. काजळी आली ना, मग आपल्याला काही दिसना, सगळं माचा अंधारे आल्यासारखं व्हायला लागलं. माचा. मग तेवढ्यात काजवी, वीज लागली. याचा अर्थ काजवी. जैतापूरची खाडी आहे ना, जैतापूरला आरेवा कंपनीने काय केलेलं आहे? तुमचं तिथं हे चालू केलेलं आहे. थर्मल पॉवर प्लांटच म्हणतो, अणुविद्युत केंद्र चालू केलेलं आहे आता तिथं. मग तिथं वीज तयार होती ना, म्हणजे काजवीवर जैतापूर ही काढी. मग तिथं काजवी आधी काय झालं? काजळी आली. नंतर माचा व्हायला लागलं. मुचकुंदी.
आणि नंतर काजवी. त्याच्यानंतर सगळं झालं, लाईट लागली पण सगळा शुकशुकाट, कुणीच दिसेना तिथं. आधी काजळी आली, नंतर माचा झालं, नंतर लाईट लागली तर तिथं बघतो लाईट, याचा अर्थ काजवी. आलं लक्षात. वीज आली म्हणजे पण तिथं बघतो तर काहीच नाही, सगळा शुकशुकाट झाला, याचा अर्थ त्याच्यानंतर शुक. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची बॉर्डर कोणती नदी तयार करते? जसं सावित्री रायगड आणि रत्नागिरीची बॉर्डर तयार करते, तसं शुकशुकाट कुठे? तुमचा रत्नागिरीचं रत्नागिरीचं सिंधुदुर्गचं बॉर्डरवर बघितलं ना, कुणीच नसतंय तिथं, सगळा शुकशुकाट असतोय, सगळं कुणीच नसतं, एकदम गप्प असतंय सगळं, वातावरण शांत, म्हणजे शुक नदी. त्याच्यानंतर शुकशुकाट बघितला, तिकडं पुढे गेले. आलं लक्षात. तिकडं पुढे बघत येत तर फक्त देवगड गड दिसला. आलं लक्षात. त्याच्यानंतर गड, त्याच्यानंतर कर्ली, हे तर पाठच आहे तुमच्या, कर्ली. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तेरेखोल. आलं लक्षात. म्हणजे सुरुवात झाली दमनगंगानी आणि शेवट झाला तेरेखोलनी. एकदम ध्यानात ठेवायला एकदम सोपं आहे. काय बघितलं, एकदम दामलेल्या अवस्थेत असतो, दामलेल्या अवस्थेत त्याच्यात उन्हाचा पारा म्हणजे सूर्य आला असतोय डोक्यावर, दामलेला आहे, त्याच्यात सूर्य आला डोक्यावर, त्याच्यात वैतागल्याच्या नंतर ताण झाला, भूक लागलेली, भात खाल्ला, भात होता काळू सारखा. आलं लक्षात. ते बी उल्हासाने बळच खाल्ला, भातसा काळू, त्याच्यानंतर उल्हास, त्याच्यात झालं डिहायड्रेशन झाला पातळ सगळा कार्यक्रम. आलं लक्षात. पातळ झाल्यावर लागले हातपाय थरथर करायला, पाहिजे म्हणला काहीतरी खायला, उन्हाळा चालू होता, खाल्ला आंबा खाल्ला, पण उठून कुठं उभा राहून खाता येते, कुठंतरी बसावं लागेल म्हणला, मग कुंडावर जाऊन बसला, याचा अर्थ कुंडलिका. त्याच्यानंतर पुढं काळा आला. आलं लक्षात. कुंडलिकेच्या नंतर काळ. सावित्री बसलेली होती पुढं बॉर्डरवर, कुठं बॉर्डरवर भान घेऊन बसलेली होती. आलं लक्षात. मग ती सावित्री काय म्हणली, चला म्हणली भरा. तिथं पुढे गेले मग सावित्री म्हणली चला भरा, याचा अर्थ बाहेर जा. कुठं जायचं भरा? तर जोगवा मागायला जायचं, याचा अर्थ जोग. आलं लक्षात. जोगवा मागायला गेल्यावर त्यांना काय कळलं की जगबुडी येणार आहे, म्हणजे जोगच्या नंतर जगबुडी कुणीतरी सांगितलं, जगबुडी आली, बसली तिथंच तोंड वासून करून. आलं लक्षात. याचा अर्थ वाशिष्ठी, तोंड वासून बसले म्हणतो ना, तोंड वासून बसले, वाशिष्ठी झालं. त्याच्यानंतर शास्त्री आले. शास्त्री म्हणले लय बाऊ करू नका याचा. म्हणजे शास्त्री बाव. आलं लक्षात. म्हणजे सगळ्याच्या डोळ्याला काय झालं, ती काजळी आलेली होती. मग काजळी आल्यानंतर सगळं माचा व्हायला लागलं. आलं लक्षात. याचा अर्थ काजळी, त्याच्यानंतर मुचकुंदी, त्याच्यानंतर काजवी म्हणजे वीज लागली, आणि नंतर पुढे गेले तर सगळा शुकशुकाट दिसायला लागला, म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची बॉर्डर काय शुक. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की देवगड, गड, कार्ली आणि तेरेखोल ही सगळ्यात शेवटची नदी आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ट्रिक्स न बघू शकतो. मित्रांनो, आपली बॅच चालू झाली, व्हिडिओ कमीच आहेत तिच्यात, पण एवढे प्रभावी व्हिडिओ, त्याच्यात ट्रिक्स सुद्धा आपण दिलेले आहेत. त्याच्यात प्रत्येक टॉपिकचा आपण जरी टॉपिक हा क्वेश्चनच्या स्वरूपात जरी घेतलेला असेल तर प्रत्येक टॉपिकचं पूर्णपणे डिटेल विश्लेषण दिलेलं आहे. ते व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. कमी फीस मध्ये त्याचं महत्व आपल्याला कळत नसते. फीस कमी आहे, त्याचं रिझन काय आहे की पोरायची सध्याची परिस्थिती जर बघितली तर सध्याची परिस्थिती घेण्याची नाही, एमपीएससीच्या पोरायचं अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण फीस जी आहे ती फीस अत्यंत कमी ठेवलेली, त्याचं रिझनच आहे. आलं लक्षात. तर आपल्याला काय जास्त पैसा कमवण्याची इच्छा नाही, तर फीस कमी आहे, कमी फीस मध्येच आपण काय करतोय ते देतोय. व्हिडिओ कमी आहेत पण त्याचा परिणाम जास्त आहे, इफेक्टिव्ह जास्त आहे. तुम्हाला त्याच्यात दुसरी गोष्ट, भूगोलमध्ये अभ्यास कसा करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे, कारण की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. फापट पसारा भरपूर आहे, पुस्तकं भरपूर आहेत मार्केटमध्ये, पण मार्केटमध्ये सगळे पुस्तकं तुम्हाला वाचायची गरज नाही. कमी पुस्तकामध्ये आउटपुट कसा जास्त घ्यायचा, किंवा आपण कोणते ऑथेंटिक पुस्तकं वाचले पाहिजे. मला वाटतं माझे जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी करायची गरज नाही, मीच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला एक्स्ट्रा वाचायची गरज नाही. तुम्ही जे 10 पुस्तक वाचताय ते एका व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटायला लागले. जे 10 पुस्तकं वाचणार आहेत याचाच अर्थ तुम्ही कमी वेळेत आउटपुट जास्त भेटायला लागला. म्हणजे याच्यात अजून तुम्ही काय करू शकता, याच्यात भर घालू शकता आणि स्मार्ट स्टडी काय करू शकता तुम्ही करू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. बॅच चालू झालेली. व्हिडिओ जरी तुम्हाला कमी दिसत असले, व्हिडिओ आता सध्या कमी आहेत पण व्हिडिओ आपण रेग्युलर टाकणार आहेत, व्हिडिओ आपले वाढणार आहेत. 25 ते 30 व्हिडिओ पर्यंत आपले ते पण व्हिडिओ जाणार आहेत. कशाचे? भूगोलचे. म्हणजे भूगोल तोपर्यंत तुमचा पेपरच्या आधी 1 महिना 100% सगळा कव्हर करणार आहे मी. त्याच्यामुळे आता जरी बॅच घेतली ती व्हिडिओ बघत चला, तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला देत राहतो. थांबूया इथं आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.